सो इट्स डे 4 इन नाशिक आणि आपण आहे ॲपेक्स समोर. आपल्यासुद्धा आहे आदित्य. त्यांनी 24 जानेवारीचा फर्स्ट शिफ्टचा पेपर दिला आहे. हॅलो आदित्य. हॅलो. कुठला प्रॉपर तू? मी नाशिकचा. नाशिकचा. हो. ओव्हरऑल पेपर कसा गेला आजचा तुला? ओव्हरऑल मॉडरेटच होता. मॅथ जास्त हार्ड म्हणजे जास्त नाही म्हणू शकत, पण मॅथ्स हार्ड होतं थोडं. आणि फिजिक्स केमिस्ट्री मॉडरेट होतं. ओके. अप्रॉक्स किती स्कोर येईल अंदाजे? अप्रॉक्स बघायला गेलो तर 80 ते 120 मध्ये येतील. ओके. तुझा नेक्स्ट फोकस काय आहे जेई नंतरचा? माझा नेक्स्ट आता जेई नंतर बोर्ड्सचा अभ्यास करेल, मग त्याच्यानंतरून सीईटी मेन आहे. ओके. ड्रीम कॉलेज कुठलं तुझं? ड्रीम कॉलेज सीओईपी. प्लस यायचं आहे. ओके. जे मुलं नेक्स्ट शिफ्ट आता उद्या बरोबर 13 सुट्टी आहे. 28-29ला जे मुलं पेपर देईल त्यांना 3 दिवसाचा गॅप भेटतो अभ्यास करण्यासाठी. त्यांना काय टिप्स देशील का की तुझं जर शिफ्ट समजा 28-29ला असते तर तू काय केलं असतं? मी आता युट्यूबवरती जेईचे मॅरेथॉन्स चालू आहे ते बघितले असते 12 हार्सचे, कारण की त्याच्यामध्ये प्रॉपर पूर्ण सिलेबस कव्हर होतो आणि सर्व प्रॉपर करतात ते. मग क्वेश्चन सॉल्विंग, PYQ सर्व त्याच्यात होऊन जातं. मग काही टेन्शन नसतं. ठीक आहे. चलो ऑल द बेस्ट फॉर युअर अपकमिंग जर्नी. थँक्यू. हारिस कोरकर.